सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। आज बघा आपण आता ही जी देवी काढलेली आहे ना, तर हिला आपण शुगर बीट्स मण्यांनी बघा पूर्ण बॉर्डर करून घेणार आहे। आणि त्यासाठी आपण पिवळ्या कलरचा धागा वापरलेला आहे आणि आपण इथनं सुरुवात करणार आहे। हे बघा आपण पूर्ण जी बॉर्डर आहे ही आपली शुगर बीट्स मण्यांनी करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता आपण याला आहे ना अशी बॉर्डर केल्यानंतर याच्यामध्ये मग आपण आपल्याला जे वर्क करायचं आहे किंवा डायमंडची करायची आहे ते आपण बघणार आहे। आपण एक देवी जी आहे ही तुळजाभवानीची पण करणार आहे, जिला आपल्याला हे बघा नऊवारीचे काठ किंवा मग काठाच्या साडीचे काठ लागतात। ती पण एक देवी आपण शिकणार आहोत। आता जे आहे ना आपण हे छान असं पानाचा आकाराचं जे खाली कुंदन वगैरे भरणार आहे, याच्यामध्ये एखादं कुंदन टाकूया आणि कुठे कुठे आपल्याला गोल्डन कलरच्या धाग्यांनी पण बॉर्डर लाईन करायची आहे। तर तुम्ही आहे ना व्हिडिओ स्किप न करता बघा। आणि काय होतं माहिती आहे का, आपण एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण तुम्हाला देवीचं डिझाईन कसं तयार करायचं हे मी दाखवू नाही शकत, कारण तो व्हिडिओ मग खूप मोठा होतो आणि तेवढं कसं एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवूच नाही शकत। त्यामुळे आपले व्हिडिओ देवीचे बघा 2 किंवा 3 होणार आहे। तर आज आपला दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण फक्त मण्यांची बॉर्डर वगैरे कशी करायची ही पूर्ण बॉर्डर देवीला जी आहे आपण टोपला वगैरे ती करून घेणार आहे। त्यासाठी तुम्ही पण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी। आणि हां, कमेंट मात्र करत चला। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा। आपण वरचं मुकुट जे आहे हे पण गोल्डन मण्यांनीच करून घेणार आहे।
हे बघा, आपण जे आहे आता शुगर बीड्स मण्यांनी वरचा मुकुट जो आहे तो पण बॉर्डर शुगर बीड्स मण्यांनीच करणार आहे. आणि तुम्ही पूर्ण जर तुम्हाला सिंपल डिझाईन करायची तर नुसतं तुम्ही शुगर बीड्स मण्यांची डिझाईनही घेऊ शकता. आणि जर तुम्हाला याच्यामध्ये सिल्क थ्रेड धाग्याचा वापर करायचा आहे किंवा गोल्डन कलरच्या धाग्यांचा किंवा अजून दुसरे तुम्हाला याच्यामध्ये कलरचे डायमंड वापरायचे आहे, डिझाईन तुम्ही तुमच्या आवडीनुसार कशी पण तयार करू शकता. पण बॉर्डरही तुम्ही जी आहे शुगर बीड्स मण्यांच्या व्यतिरिक्त तुम्ही गोल्डनचा धागाही वापरू शकता, जो की आपला बघा याच्यामध्ये असतो जरीचा धागा, गोल्डनचा धागा, वायरचा धागा असतो ना, तो वापरू शकता. आणि तुम्ही आहे ना काय इथपर्यंत देवी म्हणजे ही जी आहे हा नुसता मुकुट आहे, पण आपण याच्यामध्ये दुसरी पण देवी घेणारच आहे. पण आपल्याला काय माहीत आहे का, जर समजा कधी बॉटनेकचं वगैरे गळ्याचं ब्लाऊज असलं तर तुम्ही ही देवी पण टाकू शकता आणि ती देवी पण टाकू शकता. म्हणून तुम्हाला मी दोन्ही देवीचे डिझाईन शिकवणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि कमेंट करत चला. कारण तुमच्या कमेंट ज्या असतात ना त्या जर आमच्यापर्यंत पोचल्या तरच आम्हाला कळतं की आम्हाला काय, म्हणजे आम्हालाही उत्साह येतो शिकवण्यासाठी. त्यासाठी तुम्ही कमेंट मात्र करत चला आणि व्हिडिओ स्किप न करता बघा. आता आपण पूर्ण मुकुट तयार करून घेणार आहे देवीचा. हे जे राहिलेलं वर्क आहे ना, हे अंश करत आहे. माझ्या मुलाचं नाव अंश आहे, तो 11 वर्षाचा आहे आणि त्याला पण वर्कचं काम बघा छान जमतं. त्याला आवड पण आहे करायची, त्यामुळे तो म्हणे मी मम्मी हे एवढं करून घेतो डिझाईन. तर मी त्याला म्हटलं तेवढी डिझाईन कंप्लीट करून घे, कारण मी ऑफिसची प्रेझेंटी वगैरे तयार करत होती. त्यासाठी आता उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण जी आपलं देवीचं बाकीचं डिझाईन राहिलेलं आहे
ते पूर्ण करून घेणार आहे. आता तुम्ही उद्याचा व्हिडिओ पण नक्की बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हां कमेंट करत चला. धन्यवाद.